नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज प्रस्तुत धांडोळा विधानसभेचा या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आलो आहोत अवसरी खुर्द या गावामध्ये, ज्या गावातून वळसे पाटील आपल्या प्रचाराचा नारळ फोडून आपल्या प्रचाराला सुरुवात करत असतात. त्याच गावात आज नेमकं कोणाची हवा आहे आपण जाणून घेऊया. बाबा नमस्कार. नमस्ते. काय वाटतं कोण होईल आमदार? वळसे पाटील. वळसे पाटील. हम्म. काय वाटतं वळसे पाटील नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला नको का? नवीन चेहऱ्यांचं काही योगदानच नाही ना. आणि वळसे पाटलांनी आतापर्यंत काही कमीच केलेलं नाहीये. काय तुमच्या गावाला दत्तक घेतले वळसे पाटलांनी. दत्तक घेतले आणि एवढी कामं केली ना वाडेवस्त्यांनो, ती सांगता येणार नाही एवढी कामं केल्यात. गरिबांपासून तर मोठ्यापर्यंत गेल्यात. काय आता हा तिच्याच छातीखाली शिकला आणि त्याला वाटलं आता त्याचे सुख सुविधा मला मिळतील. पण एवढी काही जनता एवढी नाहीये. वळसे पाटील सोडून कोणा मतदान लोक करणार नाही. वळसे पाटलांनी 35 वर्षात विकास केलाय असं सगळे लोक म्हणतात. पण ते त्याचं खंडन देवदत्त निकम करतात. हा त्याचे आता जरा वाकडे तिकडं सांगून खंडन करतात. कारखान्याचं काय सांगतात वाकडे तिकडं. आता काय कारखान्याचे 10 वर्षी चेअरमन होते, मग आता ते वाकडं सांगतात, मग त्यांनी का नाही सरळ केलं कारखान्याचं. खालती सांगतात तुम्हाला सभासद नाही केलं, मग यांनी का नाही करून घेतलं. हे सभा संचालक होते का नव्हते. असे काहीतरी खोटं अफवा सांगतात आणि 2-2 मत जिंकतात. पण जिंकतील का ते 2-2 नाही मत? नाही नाही, ते 25-30 हजारांनी पडतील. आपल्या गावातून कितीचं लीड भेटेल? आपल्या गावातून साहेबाला होणाऱ्या मतदानामध्ये 75% लीड भेटेल. 75%. हो. अवसरी गावात त्यांचीच हवा आहे. कोणची? वळसे पाटील. वळसे पाटलांचीच. बाबांचं म्हणणं आहे अवसरी गावात वळसे पाटलांचीच हवा आहे. बाबा नमस्कार. नमस्कार. काय म्हणता कोणाची हवा आहे? हवा तर दिलीप पाटलांचीच आहे. हम्म. दिलीप पाटील 35 वर्ष या तालुक्यामध्ये काम करत असताना त्यांनी अतिशय चांगली कामं केलेली आहेत आणि म्हणून तेच आमदार व्हावेत अशी आमच्या अवसरी खुर्द गावाची इच्छा आहे. साहेबांनी अवसरी खुर्द गावामध्ये काय काय कामं केलीत महत्वाची? अवसरी खुर्द गावामध्ये आता हा इथं भैरवनाथ मंदिरा शेजारी सभा मंडप केलाय. परत अनेक अशी काही याच्यावर कॅनॉलवर पूल नव्हते, पूल बांधलेत. रस्त्यांची कामं केलीत. अशी भरपूर अशी कामं केलेली आहेत. पण आता असं पण म्हटलं जातं की वयोवृद्ध लोक आहेत ती शरद पवारांच्या मागे उभे राहणार आहेत आणि शरद पवार आज देवदत्त निकम शरद पवारांच्या गटातून उभे आहेत. तर याचा काही परिणाम होईल का? आता ते कसं सांगता येईल? कमीत कमी ज्यांना ज्याच्यावर विश्वास आहे ते त्याच्याच पाठीमागे जातील ना. पण अवसरी खुर्द गावातली लोक वळसे पाटलांना साथ देतील. हो. बाबा काय वाटतं तुम्हाला? वळसे पाटील जे आहे ना, वळसे पाटीलच निवडून येतील. का बरं नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला नको का? नवीन म्हणजे आता देवदत्त निकम हा नवीन चेहरा आहे, तर त्यांना संधी द्यायला नको का? नाही नाही, कोण बोलतो नवीन चेहरा आहे? मग दिवस आहे कारखान्यावर किती दिवस होता, तिथून ऊस टाकला आता इकडे सुटलाय. मग आता वळसे पाटीलच निवडून येतील आपल्याकडं. कितीचं लीड भेटेल अवसरीमध्ये? 75% मतदान होईल त्यांना. अवसरी मधूनच मागच्या वेळी इकडून एक त्यांची रॅली गेली होती, त्या रॅलीला पण भरपूर गर्दी होती. मी नव्हतो त्यामध्ये. बाबा सांगतायत की साहेबांना 75% मतदान इकडे होईल. काय सांगाल कोण होईल आमदार? आता याच्यात वळसे पाटील साहेबांनी 35 वर्ष आमदारकी, त्यात 25 वर्ष मंत्रिपद भोगलेले आहेत आणि साहेबांची ठोस कामं तालुक्यातच नाही तर राज्यात बऱ्याच ठिकाणी साहेबांची भरपूर कामं आहे. त्याच्यामुळं साहेब हे परत आपल्याला पाहिजेच तालुक्यात आमदार म्हणून आणि राज्यात मंत्री म्हणून सुद्धा साहेबांची गरज आहे. पण आता शरद पवारांची सहानुभूती असणारा माणूस जर पाहायला गेलं किंवा उमेदवार पाहायला गेलं तर देवदत्त निकमांकडे पाहिलं जातं. तर त्याचा काही फटका बसेल का साहेबांना? नाही नाही, त्याची शक्यता फार कमी आहे. आता ते वरच्या लेवलचं राजकारण आहे लोकांचं, उद्या काय घडेल हे सांगू शकत नाही. आता पवार साहेबांना मानणारा वर्ग आहे पण साहेब इथं साहेबांची गरज आहे तालुक्यात, त्याच्यामुळे साहेबांना हे मतदान इथून होणारच. तालुक्यात विकास कामांच्या जोरावर साहेब निवडून येतील. 100% विकास कामांच्या जोरावरच साहेब निवडून येणार.
विकास कामांच्या जोरावर वळसे पाटील साहेब निवडून येतील असं दादांचं म्हणणं आहे. नमस्कार दादा. काय वाटतं आमदार म्हणून कोण चांगलं काम करू शकेल? 35 वर्षे साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे ना. आता पण साहेबच आम्हाला पाहिजे. आणि तरुणांमध्ये पण हेच आहे की साहेबांमुळे इथं इंजिनिअरिंग कॉलेज आलं. आता आमच्या अवसरीतच एक ह्या 10-15 वर्षात मी कॉलेज झालं 2004 पासून, तर जवळजवळ 150 मुलं इंजिनियर झाले. आज टॉपला आहे सगळी मुलं आणि सगळे नोकरीला आहे. म्हणजे एका घरी 1-1 लाख रुपये जवळजवळ महिन्याला येतात. म्हणजे अशी 150 कुटुंब अवसरीतली सुधारली त्याच्यामुळं. आणि आता आमच्या इकडं शेती सगळ्यांना कमीच आहे. म्हणजे अल्पभूधारकच आहे आम्ही. कोणाला 1 बिघा, कोणाला एखादा एकर, याच्यापेक्षा मोठाले शेतकरी नाही. मग आमच्याकडे पाण्याचं नियोजन असं असायचं, एक विहीर त्याच्यामध्ये 8-10 जण शेतकरी. आणि इथून मागच्या काळात जोपर्यंत कॅनल नव्हता तोपर्यंत आमची लोक त्या विहिरी बाबा वर्षातून एखादी 2 पिकं निघायची. पण आता 12 पिकं निघतात. आणि जर भविष्यात जे बाकीचे नेते बोलतात खाली कर्जत जामखेडवाले का पाणी आपल्याला बोगदा करून न्यायचंय, तर 3 महिन्यात धरण कोरडं होईल. मग त्यावेळेस आमच्याकडे अशी परिस्थिती होईल का विहिरी आम्हाला बाऱ्या धरावं लागतील. पहिल्यासारख्या जुन्या काळात जशा बाऱ्या धरीत होते तशा बाऱ्या धरावं लागतील. आणि आम्हाला सांगड्या विहिरी काढावं लागतील. जर 24 तास पडून दिली तर आमची विहीर 1 तास 2 तास चालती फक्त. मग आम्हाला अर्धा तास मग आमच्या शेतकऱ्यांमध्ये भांडणं होतील पाण्यावरून. मिनिटावर आम्हाला पाणी भरावं लागेल. पाणी मोटर चालू करायची, वावरात पाणी जास्त होतं, माग दुसरा येईन आणि उभा राहीन खोरं घेऊन. म्हणजे अशी परिस्थिती, जुनी जी परिस्थिती होती, आता वाद नाही कोणता शेतकऱ्यांमध्ये, सगळं व्यवस्थित मिळतंय, साहेबांमुळे मिळतंय हे. आणि याचा फायदा आम्हाला नक्की आहे. आणि इथून पुढे हे आमचं गाव तर साहेबांच्या पाठीमागे आहे. जर उद्या पाणी जर गेलं तर आम्हाला जास्त फटका आहे गावाला. असं म्हणतात की जर बोगदा झाला तर तालुक्यात दुष्काळ परिस्थिती तयार होईल. दुष्काळच येणार आहे. कारण जो बोगदा खाली घ्यायचा, साहेबांचं म्हणणं आहे तुम्ही बोगदा ओव्हरफ्लोचं पाणी आहे, काय न्यायचं अतिरिक्त पाणी तुम्ही घेऊन जा. आणि साहेबांनी तिच्यासाठी पण साहेबांचा कोणाला विरोध नाही. साहेबांनी आज तरी, कारण ते पाटाचं कॅनल आहे उजवा कालवा, त्याच्यासाठी पण साहेबांनी 200 कोटीचा निधी टाकलेला आहे. पाणी तुम्हाला द्यायला साहेबांची कुठं विरोध नाहीये. त्यामुळे साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि ती भूमिका जनतेला समजती, सगळी कळतीये. त्यामुळं निकम पण म्हणतायत की बोगदा होऊ देणार नाही आणि साहेबही तेच म्हणतायत. मग नक्की हे जनतेची दिशाभूल कोण करते? आता निकम दिशाभूल करतो. निकम तर मला मी डायरेक्ट त्या धरणातच उडी मारतो, विरोध करायचा सोडून डायरेक्ट धरणातच उडी मारतो असं सांगतोय. साहेब म्हणतात मी माझं जे आयुष्य आहे ते सगळं पणाला लावून हा बोगदा होऊन देणार नाही. पण निकम असा म्हणलाय का मी ह्या सगळ्यांना विरोध करतो, विरोध करतो म्हणत नाही. हा डायरेक्ट म्हणतो का मी याच्यात उडी मारतो धरणात. म्हणजे प्रश्न सॉल्व्ह करायचा सोडून डायरेक्ट म्हणजे भावनिक करतोय लोकांना भावनिक नाही केलं पाहिजे. बॉम्ब मी खंबीर आहे तुमचं पाणी अडवायला, पण हा असं अजूनपर्यंत कधी बोलला नाही. हा लोकांना सांगतोय का मी माझं जीवाचं काय करून घेईन. या असा आम्हाला आमदार नकोय. आम्हाला आमदार जनतेला बरोबर घेऊन चालणारा पाहिजे, असा पळकुटा नकोय आम्हाला. आपण जर पाहिलं तर पाणी प्रश्नावरती अनेक लोक आक्रमक होत आहेत. जर पाणीच इकडे आलं नाही तर अवसरीकरांची परिस्थिती काय होईल हे या दादांनी सांगितलंय. नमस्कार काका. काय वाटतं कोण होईल आमदार? नामदार साहेब वळसे पाटील. ते प्रत्येक जण उद्या मी आमदार केलं मी जमत राहीन असं नाही म्हणताय कोणाला. मी म्हणतो मी राहीन आमदार. काय वाटतं वळसे पाटीलच आमदार? वळसे पाटलांनी हे तालुक्यात काय केलं नाही हे फक्त सांगा. करायचं काय राहील एवढं सांगा फक्त. तुम्ही सांगा किंवा जे समोरचे उमेदवार आहे त्यांनी सांगावं का करायचं काय राहिले तालुक्यात. पाणी आहे, तुम्हाला शिक्षण आहे, तुम्हाला दवाखाने, तुम्हाला सगळं आहे, अजून काय पाहिजे? याच्यापेक्षा वेगळं अजून काय? याच्यापेक्षा वेगळं तर मला काही कळत नाही. पाहिजे तर समोरच्या उमेदवाराला माहित असेल तर त्याला कळेल. अजून वेगळं काय पाहिजे? मग उमेदवार जे समोरचे उमेदवार आहेत ते एवढे नाराज काय आहेत साहेबांना? आता त्यांचं त्यांना माहिती होतं. एवढे अंतर्गत विषय आपण सामान्य कार्य, आपण शेतकरी माणूस आहे, त्यांचे अंतर्गत काय ते आपल्याला काय माहित नाही. विकासाच्या दृष्टीने साहेबच निवडून येणार. विकास म्हणजे हा तालुक्याचा विकास आमदार वळसे साहेब सोडून कुणीही पार नरेंद्र मोदी जरी आला तरी तो नाही करू शकत. भले साहेब त्या पक्षाचे मी माझं म्हणत होते या साहेब तालुक्याचा विकास फक्त साहेब आणि साहेबच करू शकतात. बाकी कोणाचंही काम नाही. पार नरेंद्र मोदी येऊ किंवा अन्य अजून कोण नवीन पंतप्रधान तो येऊ, या तालुक्याला साहेबांशिवाय पर्याय नाही. जर बघितलं तर तालुक्याला साहेबांशिवाय पर्याय नाही अशा देखील प्रतिक्रिया आपण ऐकतोय. काका नमस्कार.
काय वाटतं कोण होईल आंबेगाव तालुक्याचा आमदार? कोण आंबेगाव तालुक्याचा आणखी चेहरामोहरा बदलू शकेल? साहेबांशिवाय दुसरं कोणी नाही. साहेब ओनली दिलीपराव वळसे पाटील, त्यांच्याशिवाय दुसरं कोणी चेहरा मोहरा बदलू शकत नाही. इथं आंबेगाव तालुक्यामध्ये रस्त्याचे सर्व प्रश्न त्यांनी सॉल्व्ह केलेत. पुढं विजेचे प्रश्न सॉल्व्ह केलेत. परत अजून आमच्या इथं पॉलिटेक्निक कॉलेज आहे, त्याच्यानंतर उजवा कालवा, सगळ्याचे प्रश्न असे त्यांनी सॉल्व्ह केले सगळे जवळपास. त्याच्यामुळे वळसे पाटीलच आमदार होते. वळसे पाटीलच आमदार होते. आमचे ठाम विश्वास आहे. ठाम विश्वास आहे की वळसे पाटीलच आमदार होतील. बाबा आहेत, आपण बाबांशी पण बोलूयात. बाबा, काय वाटतं कोण होईल आमदार? काय कोणी आली तरी काय कामही करते नाहीत, काय नाही काय त्याचा फायदा नाही, काय नाही. वळसे पाटलांनी कुणी कामं नाही केली का? कुणी येऊन दे, काय आमच्या वस्तीत नाही काम काय केलेली. तुमची कोणती वस्ती? आमची राजगुरू वस्ती. हा काहीच कामं नाही हा केली काय का? काम नाही. काका बोलत होते तिकडे की खूप कामं केलीत आमच्या वाड्यात. बघायला चला तुम्ही पाहिजे तर. काय काम झालं नाही? काय हा? वाटतंय कोणतं काम नाही झालं? कोणतीच कामं नाही. असं आहे ते. आमची 15%तूनच कामं होतात फक्त आमची. काय काय बाकीचं काय करायची काम सांगा काय ना. करायची रस्त्याची वगैरे येते, हे असं आहे ते. बाकीचं काय नाही. बाबा काय सांगताय? ते म्हणतायत रस्ताच झालेला नाही. आता त्यांच्या शेजारी माझी जमीन आहे. मी अशोक शिंदे बोलतो. त्यांच्या शेजारी माझी जमीन आहे. सभा मंडप दिलाय. आतमध्ये अंतर्गत सगळे काँक्रीटचे रस्ते. त्यांनी नाही म्हणावं. एक मिनिट इकडे या. दोघे शेजारी राहू. ऐक मी, तू काय बोलतो इकडे ना. त्यांच्या शेजारी सगळे गल्ली बोळात सिमेंट काँक्रीटचे रस्ते. त्यांना परत संडास भात म्हणजे साठी आहे शौचालय तिकडे बांधून दिले 6 युनिट. आतमध्ये काँक्रीट आणि सभा मंडप. अजून काय यांचे हे केलं पाहिजे? हा, अजून काय सेवा केली पाहिजे यांची? बाबा बाबा म्हणतात तुम्हाला सगळ्या सुख सुविधा दिलेल्या आहेत तिथे, आणखी काय पाहिजे? आणखी आमचे रस्ते बिस्ते ते नीट करा, बाकीचं काय नाही. असं आहे. हा, तुम्ही साहेबांकडे गेले नाही का कधी कोणते? काम घेऊन? कोण जाऊ देतोय? जाऊ कोणीच नाही देत. जाऊ कोण नाही देत. असं आहे, बाकीचं काय नाही. रस्त्याच्या वरतून रस्त्या खाली त्यांना हे आपलं शौचालयाचे युनिट दिलेले. सिमेंट काँक्रीट गल्ली गल्लीची तर जागा आहे तिथं सिमेंट काँक्रीटचे रस्ते. आपण त्यांना हे आपले याचे घरकुलं दिली ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी. ऐक जरा, ऐक मी सांगतो. ग्रामीण हा तो ग्रामीण रुग्णालया शेजारी शासनाची जागा होती. तिथं त्यांना घरकुलं दिली. शिवाय सिमेंट काँक्रीटचे 6 रस्ता त्यांना जायसाठी सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनवलाय आजचा. काका काय सांगतात ते मान्य आहे का तुम्हाला? कोणाला? तो एक रस्ता बनवलेला आहे. तो एक रस्ता आहे, पण 10 घरकुलं ती लोंढ्यांनी बनवलेली. ते आमचं राजगुरूचं कोणी नव्हतं. तो लोंढे पुढारी होता. नाही लोंढे पुढारी होता. राजगुरू नाही पण लोंढे पुढारी होता. आमचा राजगुरू नाही आमचा राजगुरूचा पुढारी नव्हता. लोंढे नाही अजिबात नाही. अजिबात साहेबांनी पाठपुरावा केला. साहेबांनी 10 घरकुले जागेसह मंजूर करून दिलेले. बांधून नाही दिली. लोंढे आला काय आणि लांडी आला काय? काम कोणाकडून झाले? साहेबांकडून झाले. याला किंमत आता यांचं लोंढे गेला मरून. कोणच्या जायचं बघायला? लोंढे कुठं जायचं बघायला? आम्ही कुठं जायचं बघायला आता लोंढी? तुम्ही सांगा. यांच्या गरीब एक मी सांगतो. ऐके माहिती लोंढे होताना राजगुरूंना घरकुलं दिली. ऐका जरा. घरकुलं राजगुरूंना दिली त्यांनी. रस्ते केले, घरकुलं दिली त्यांनी. 10 स्वतः आपली शासनाची जागा सिमेंट काँक्रीटचा रस्ता 10 घरकुलं दिल्यात. तिथं समोर घरांसमोर सिमेंट काँक्रीटचा रस्ता. आता तुम्ही जायला पाहिला जा तिथं ग्रामीण रुग्णालयासमोर. बाबा का असं सांगताय मग की काहीच केलं नाही? कोणते? त्यांनी सांगितलं आता बरंच काय. त्यांना काय सांगायचं ते सांगू. दिले सिमेंट काँक्रीट दिले, राजगुरूंना दिले. बोललं का माणसाला? काही लोकांच्या डोळ्यांना कावीळ झाली. त्यांना चांगलं दिसतच नाही. पिवळीपणा आलेला आहे त्यांना. त्याच्यामुळे याला कावीळ झाली, त्याला पिवळं दिसतं. आता साहेबांचं कसं आहे, आता यांना जमीन काही कमी आहे. आता आम्ही शेतकरी यांनी सांगितलं आम्हाला जमीन किती
अर्धा एकर 1 एकर आणि आमची अर्धा एकर आणि बाकीच्या तालुक्यांची 25 एकर सारखी का त्यांची 25 एकर जेव्हा पिकती का तेव्हा आमची 5 एकर तेवढं उपयोग होती हे कोणामुळे दिली साहेबांमुळे दिली फक्त बाकी कोणच्यामुळे नाही बाकी निकम काय कोणा पाकिस्तानचा निकम आमच्या गाव तालुक्यात नाही पण त्यांनी काय केले आणि साहेबांनी काय केले जमिनीचा फरक आहे ना काहीतरी हा फरक आहे का नाही बाबा तुम्हाला कोण योग्य उमेदवार वाटतो मला काय हे बघा कोणी आलं तरी आम्हाला कष्टच करावं लागतंय बाकीचं काय नाही. वळसे पाटलांनी विकास केलाय की नाही पण? विकासाबद्दल मला काय म्हणायचं नाही त्यांच्याबद्दल नाही मला काय म्हणायचं हे जी पुढारी आहेत ना ह्या पुढाऱ्यांबद्दल मला म्हणायचं बाकीचं दुसरं काय नाही हा साहेबांना विरोध नाही आपला साहेब माणूस चांगला आहे बाकीचं काय नाही असं आहे नाही जागेवरला नेते नाही जे बोलायचं ते खरं बोलायचं बाकीचं दुसरं काय नाही मग नाराजी कोणत्या नेत्याबद्दल आहे कोणत्या पुढाऱ्याबद्दल आहे? नाराजी म्हणजे कसं आहे बघा मी ग्रामपंचायत सदस्य होतो किती फक्त 5 वर्ष असत ना मी 1 वर्ष फक्त 4 वर्ष मी काम केलं कारण कसं इथं दडपशाही करीत राहते आणि ती दडपशाही आपल्याला आवडत नाही आपलं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे. बाकीचं काही नाही तसं यांचं बोलणं असंच आहे असंच आहे हे काय मांडवे त्यांच्या समाजात जरी तिकडे गेलो ना आम्ही 4 लोक तरी तिथून यांनी आम्हाला हाकलून द्यायचं काहीतरी उलट पालट बोलायचं तुम्हाला काय उलटं-पालटं बोललो सांगा दुसरं काय याला कामच नाही, नाही नाही, दुसरं तुम्ही सांगा आता तुम्हाला त्या दिवशी आम्ही तुमच्या तिथं हे जाऊ द्या आता मग पहिले काय म्हणले आमच्याकडे कामच नाही झाली आता काय म्हणतात साहेबांची कामं केली म्हणले ना मग आता हे तुम्ही समजून जा वेगळं हे नका पाहिजे वळसे पाटलांबद्दल बाबांचं काही म्हणणं नाहीये वळसे पाटलांनी भरपूर कामं केलेत पण पुढाऱ्यांवरती नाराज आहे असं बाबांचं म्हणणं आहे काय सांगाल कोण होईल आमदार दिलीप वळसे पाटील काय वाटतं दिलीप वळसे पाटील दिलीप पाटीलने कामं केलेली काय काय कामं केलेत तुमच्या कॉलेज बिलेज हं. हे हा? कॉलेज केले रस्ते केले बिल्डिंग आहे ग्रामपंचायत दिसते हा. दाखवा ग्रामपंचायत केलेली साहेबांनी केली ते दाखवा याच्यामध्ये हे साहेबांनीच केलेली वळसे पाटलांनी भरपूर कामं केलेत असं दादाचं म्हणणं आहे काय सांगाल कोण होईल आमदार दिलीप वळसे पाटील काय वाटतं दिलीप वळसे पाटील चांगलं होतं दिलीप वळसे पाटीलच आमदार होतील असं काकांचं देखील म्हणणं आहे नाव काय संतोष बोर संतोष बोर. काय वाटतं कोण होईल आमदार वळसे पाटील काय वाटतं वळसे पाटील नवीन चेहऱ्याला संधी नको द्यायला नवीन चेहऱ्यांना पण संधी दिली पाहिजे पण नवीन चेहरे परत पहिल्या माणसांसारखी कामं करतील याच्यात खंत वाटते आम्हाला कारण की पहिलेच ते दिलीप वळसे पाटलांसोबत होते त्यांनी आता दिलीप वळसे पाटलांना सोडून त्यांच्या विरोधात आता कट निर्माण करून परत ते उभे राहिलेले पण तसं पाहिलं जर गेलं तर अख्ख्या आंबेगाव तालुक्यामध्ये दिलीप वळसे पाटलांसारखं विकास कुणीच करू शकत 35 वर्षात त्यांनी विकास कामं भरपूर केले भरपूर त्याच्यामुळे केलेली वळसे पाटीलच आमदार पाहिजे हा वळसे पाटीलच आमदार पाहिजे वळसे पाटील जर आमदार जर नाही जर झाले तर इथून पुढे काहीच विकास कुठंच काय होणार नाही वळसे पाटील साहेब जर आमदार झाले नाही तर पुढं काहीच विकास होणार नाही असं देखील म्हणणं आहे